ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांना व वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाण्यात काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत खड्डे भरो आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हातात घमेले फावडे घेऊन श्रमदान करीत स्वखर्चाने ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम केलंय। या आंदोलनादरम्यान वंदना डेपो, ठाणे स्टेशन, एसटी डेपो, घोडबंदर रोड, साकेत, कामगार हॉस्पिटल चौक सह कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी, वागळे, वर्तकनगर, लोकमान्य नगर, माजीवाडा, मानपाडा, उथळसर सर्वच प्रभाग समिती अंतर्गत खड्डे भरो आंदोलन करण्यात आले। यामुळे प्रवाशांसह चालकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे। यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण म्हणाले की ठाण्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातं, परंतु प्रत्यक्षात मात्र खड्डे बुजवण्यात दिरंगाई केली जाते। खड्डे भरण्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात येतोय, त्यामुळे नागरिकांचे खड्ड्यांमुळे अतोनात हाल होत आहेत। मानपाडा येथे विक्रांत चव्हाण यांच्या माध्यमातून वाहन चालकांकडून 1 रुपया घेण्यात आलाय। हे पैसे आता घेऊन प्रशासनाकडे खड्डे भरावेत अशी विनंती देखील केली आहे, अन्यथा नागरी हितासाठी आक्रमक होत आम्हाला रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। विक्रांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विक्रांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विक्रांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठाणे काँग्रेस पक्षाचा जय असो, ठाणे काँग्रेस पक्षाचा जय असो। संपूर्ण ठाणे शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे, अनधिकृत बांधकामांचं साम्राज्य झालेलं आहे। एकीकडे आणाबाका देतात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक की आम्ही महाराष्ट्राचा विकास करू, मुंबईचा विकास करू, मात्र ठाणे हे त्यांचं माहेरघर असताना या ठाण्यामध्ये जवळजवळ 7,000-8,000 कोटीची निधी यांनी मुख्यमंत्री पदावरती असताना आणलेली असताना सुद्धा आज जर या ठाण्यात खड्डे बुजवले जात नसतील किंवा खड्डे रस्त्यांना पडत असेल तर याच्यावरून दिसतं की यांचा किती प्रशासनावर अंकुश आहे, ठेकेदारांवर किती अंकुश आहे। हे कशाला बुजवतील खड्डे? इथूनच सुरू होतात त्यांच्या भ्रष्टाचाराचे अड्डे। आज अनधिकृत बांधकामं असतील, अनधिकृत बांधकामांमध्ये कमिशन मिळतं, यांचेच अधिकारी असतात, यांचे सगळे अधिकारी इथे ठेकेदार पण यांचेच। मराठी ठेकेदार तुम्हाला दिसणार नाही, सगळा ठेकेदार हा गुजरात, मारवाडी, सिंधी, कर्नाटक इकडून तिकडून ठेकेदार आणलेले आहेत। मराठी माणसाचा ठेकेदारीचा जो हे होता तो लोप पावलेला आहे। धर्मवीर आनंदीगे साहेबांनी मराठी माणसाला काम दिलेलं होतं। हे फक्त मोदी भक्त रोज मोदीच्या पाया पडतात, तुम्ही बघाल सगळीकडे मोदीचे असतात, त्यांचं ठाण्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। सबका विकास गरीबों का विकास म्हणण्यापेक्षा ह्यांचा एकट्याचा विकास, ह्यांच्या गाड्या वाढत चालल्या, त्यांच्या बंगले वाढत चाललेत। ह्यांनी सगळीकडे खाजगीकरण आणलेलं आहे। बस डेपोचं पण खाजगीकरण परिवहन मंत्र्यांनी सध्या आणलेलं आहे। 40 बस डेपो खाजगीकरण करतात, विकायला काढलेत, संपूर्ण ठाणे यांनी विकायला काढलेत आणि म्हणून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही खड्डे भरो आंदोलन केलेलं आहे। यापुढे आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहोत। आणि आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सन्माननीय हर्षवर्धन सकपाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी आम्ही खड्डे भरो आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। असे अनेक प्रकार महानगरपालिकेचे आहेत की जे अनलिगली बांधकामं असतील, घनकचऱ्याचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रकारे या महानगरपालिकेला करून सुद्धा महानगरपालिका कुठल्याही प्रकारे लक्ष घालत नाही। या रोडनी अनेक मान्यवर या ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार जात असून कोणाचंही या खड्ड्याकडे लक्ष नसून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी हे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे खड्डा भरो आंदोलन केलेलं आहे। आणि जर या लोकांनी जर महानगरपालिकेने लक्ष नाही घातलं तर ह्याच्या पुढेही आम्ही तीव्र आंदोलन करू।